नमस्कार. आज आपण पाव किलो कोबी वापरून मस्त खमंग खुसखुशीत झटपट तयार होणारी पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी इथे मी कोबीची वरची पाने काढून ती स्वच्छ धुवून पुसून घेतली. आता बारीक किसणीच्या मदतीने ती पूर्ण किसून घ्यायची आहे. तर बघा याप्रमाणे. तर इथे मी संपूर्ण कोबी बारीक किसून घेतला. तर कोबीमध्ये पाणी असतं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर आज आपण कोबीचे मस्त खमंग असे पौष्टिक थालीपीठ किंवा तुम्ही याला धपाटे सुद्धा म्हणू शकतात. तर आता यामध्ये घरात उपलब्ध असणारी सर्व पीठ घालायची आहे. तर माझ्याकडे गव्हाचे, बाजरीचे, तांदळाचे आणि ज्वारीचे, त्याचप्रमाणे बेसन पीठ या ठिकाणी मी वापरले आहे. तर ते मी प्रत्येकी एक मोठा चमचा घेतले. तर सर्व पीठ घातल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यासोबतच बारीक चिरलेला एक कांदा घालूया. असं कांदा कोथिंबीर घातली की थालीपीठची चव आणखीच वाढते आणि खायलाही मस्त खरपूस लागतात. आता यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 4 ते 5 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या तसेच अद्रक पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचे आणि तयार होणारी पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. लहान मुले खाणार असेल तर हिरवी मिरची कमी घालायची. तसेच यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. तर सुरुवातीला सर्व हाताने चांगलं चोळून एकजीव करायचं, म्हणजे कोबीमध्ये असलेल्या पाण्यात सर्व पीठ व मसाले एकत्र होतात व पाण्याचा अंदाज येतो. नंतर आवश्यकतेनुसार पाणी एकदाच न घालता थोडे थोडे घालून आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो त्यापेक्षाही थोडासा मऊसर गोळा तयार करायचा. कारण आपण हे कोबीचे थालीपीठ थापून बनवणार आहोत, त्यामुळे पीठ हे नरमच ठेवायचे, घट्ट मळायचे नाही. लहान मुले जर घरात कोबीची भाजी खात नसेल तर असे थालीपीठ किंवा कोबीचे धपाटे एकदा नक्की बनवून बघा, मुलं ती आवडीने खातात. तर बघा इथे व्यवस्थित पीठ हे एकजीव करत मी मळून घेतले आहे. तर लगेच थालीपीठ बनवायला घेऊ. त्यासाठी प्लेटमध्ये इथे एका वाटीमध्ये पाणी घेतले आहे. त्याचप्रमाणे थालीपीठला लावण्यासाठी तेल घेतले आहे. आता पोलपाट घेऊन सोबतच थालीपीठ थापण्यासाठी रुमाल घेतला. तर इथे मी रुमाल मोठा असल्याने त्याची घडी करून घेतली आहे. यावर थोडं थोडं पाणी घालून रुमाल ओलसर करून घ्यायचा किंवा डायरेक्ट तुम्ही रुमाल ओला सुद्धा करून घेतला तरी चालेल. असा रुमाल ओला केल्याने थालीपीठ न चिटकता तव्यावर सहज निघतात. त्यामुळे तो असा थोडासा ओलसर करून घ्यायचा. आणि आता ज्या साईजचे लहान मोठे थालीपीठ बनवायचे तेवढा तयार पिठाचा गोळा घेऊन तो हातावर असा गोलाकार करून रुमालावर ठेवायचा व वाटीतील पाण्यात हात बुडवून म्हणजेच हात ओला करून दाखविल्याप्रमाणे छान जाड पातळ तुम्हाला आवडेल तसे थालीपीठ थापून घ्यायचे. तर बघा इथे मस्त मध्यम जाडीचे मी थालीपीठ थापून घेतले. याला मध्यभागी बोटाने असे 3 ते 4 होल करायचे. असे केल्याने थालीपीठ व्यवस्थित शिजते. तर इथे थालीपीठ थापून तयार झाले. तवा मी अगोदरच गरम करत ठेवला होता. तर या तव्यावर आपण थोडंसं तेल टाकूया आणि गरम तव्यावर तयार थालीपीठ रुमालासहित दाखविल्याप्रमाणे टाकायचे व अलगद रुमाल काढून घ्यायचा. पाणी लावल्याने किंवा रुमाल ओला असल्याने सहजरित्या थालीपीठ न चिटकता निघते. तर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि घातलेले थालीपीठ तव्यावर वरची बाजू व्यवस्थित अशी कोरडी होऊ द्यायची. तोपर्यंत आपण इथे दुसरं थालीपीठ झटपट तयार करून घेऊया. तर बघा घेतलेला गोळा दाखविल्याप्रमाणे व्यवस्थित पाण्याचा हात बुडवून थापवून घ्यायचा. अगदी सहजरित्या नाश्त्यासाठी झटपट असे हे थालीपीठ तयार होतात. यावर तुम्ही तीळ सुद्धा लावू शकतात. तर बघा इथे तव्यावर घातलेले थालीपीठ वरतून कोरडे झाले आहे. तर यावर आता आपण आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घेऊया व बाजू पलटून दोन्हीही बाजूने मस्त तेल तूप लावत व्यवस्थित असं खमंग थालीपीठ भाजून घेऊया. तर थालीपीठ भाजत असताना ते मीडियम गॅसवरच भाजायचे. मोठ्या आचेवर थालीपीठ हे भाजायचे नाही, नाहीतर ते आतमधून असे कच्चेच राहतात. तसा तर कोबी आपण बारीक किसून घातलेला आहे त्यामुळे तो लवकर शिजतो. कांदा, कोथिंबीर त्याचप्रमाणे
विविध पिठांचा वापर केल्याने मस्त खमंग खुसखुशीत असे हे थालीपीठ शिवाय पौष्टिक थालीपीठ तयार होतात. तर बघा, मस्त खमंग खरपूस असं दोन्ही बाजूने थालीपीठ भाजून तयार आहे. तर हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे अजून काही थालीपीठ तयार करून घेऊ. तर सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम असा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. तयार थालीपीठ तुम्ही दही, लोणचे, चटणी, सॉस सोबत किंवा नुसते सुद्धा खूपच चविष्ट लागता. एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.